नमस्कार, मी सचिन बागवे. श्री स्वामी समर्थ. गेल्या भागात आपण चर्चा केली नकार पचवण्याची सवय. या भागात आपण चर्चा करू उत्साह, एक्साइटमेंट ही सवय. लहान मुलांच्या दृष्टिकोनातून उत्साह म्हणजे काय, एक केवळ भावना नसून ती त्यांच्यासाठी आनंदाने जगण्याचा एक माध्यम आहे, एक मीडियम आहे. मोठ्यांसाठी आनंद, उत्साह त्यांचा एक विशिष्ट कार्यक्रम असेल, प्रोग्राम असेल, यश असेल तरच येतो. पण लहान मुलांसाठी प्रत्येक छोटी गोष्ट म्हणजे उत्साह भरभरून तो वाहत असतो. आता अनेक पालकांची किंवा शिक्षकांची तक्रार असते की आमच्या पाल्यामध्ये ना उत्साहच नाही आहे, त्याला जमणार नाही. तो म्हणतो मला कंटाळा आला आहे किंवा ती म्हणते मला बोर होत आहे. पण ज्या उलट की जी मुलं उत्साही असतात, एक्सायटेड असतात, त्यांच्यात एक स्पार्क असतो, ते कसं त्यांना बोलायला आवडतं, शिकायला आवडतं. मग त्यांना घेऊन हे शिक्षकसुद्धा चांगलं कार्य करू शकतात. म्हणजे त्यांना इन्व्हॉल्व करतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये. जे अतिउत्साही असतात त्यांच्या डोळ्यामध्ये एक स्पार्क पण तुम्हाला दिसून येतो. ती मुलं, उत्साही मुलं हे गर्दीतून उठून दिसतात. काय झालं आहे, हल्ली पालक मुलांना बऱ्याचशा बाकीच्या प्रोग्राममध्ये म्हणजे त्यांचं टाईम टेबल फिक्स असतं. सकाळी शाळा केला, दुपारी क्लास आहे, मग एक्स्ट्रा क्लास डान्स आहे, मग तबला आहे, मग फलाना ढिमकं. त्यामुळे मुलं थकून जातात. उत्साह त्यांच्यात राहतच नाही आहे किंवा दिसत नाही आहे किंवा त्यांना पुरेसा आरामही मिळत नाही आहे. त्यामुळे काय होतं की त्यांचा ना मेंटली जो थकवा आहे ना किंवा तो उत्साह आहे ना, तो निघून जातो आहे. म्हणजे ती मानसिकदृष्ट्या एकदम थकल्यासारखी होत आहे. बघा, लक्षात घ्या की मुलांचं आनंदी किंवा उत्साही राहणं हे घरातील वातावरणाबरोबर आजूबाजूचं वातावरण सुद्धा पण डिपेंड असतं, अवलंबून असतं. कसं आहे, काही घरामध्ये कसं स्ट्रिक्ट असतं, हे बोलायचं नाही, मोठ्याने बोलायचं नाही, एक नियम खूप कडक असतात. तसे करू नका, असं करू नका, हसू नका, मोठ्याने बोलू नका, हे यावेळेला हे झालंच पाहिजे. काय आहे, मुलं छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधत असतात. आता समजा असं म्हटलं की एखादा त्यांनी छोटासा कीटक बघितला, पावसात भिजतायत, कागदाची होडी सोडतायत, रंगीबेरंगी दगड ते लोक कलेक्शन करतायत. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा जो उत्साह असतो, एक्साइटमेंट असते, ती डबल होत जाते. बंधनाशिवाय जगणं, सतत हसत राहणं आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेणं म्हणजेच उत्साह. आजपासून आपण असं ठरवा, आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते सकारात्मक असेल, आनंदी असेल आणि हे फार महत्त्वाचं आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील भागात बघू निर्णायक क्षमता. जय श्री स्वामी समर्थ.